तर आज आपण शिकतोय इयत्ता 6वी पाठ 5वा दशांश अपूर्णांक। तर आज आपला पाठ आहे दशांश अपूर्णांक पाठ 5वा। तर ही उदाहरणे आपण बघूया। तर आपण या उदाहरणांची उजळणी करतोय तर मागील इयत्तेत आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी शिकलोय। किलोग्रॅम, ग्रॅम, किलोमीटर, मीटर, लिटर, मिलीलीटर। तर या एककांवर आधारित उदाहरणे सोडवताना आपल्याला त्यांचे दशांश रूप 3 स्थळी दशांश अपूर्णांकांच्या रूपात व्यक्त करावे लागते। तर आपण हे उदाहरण पहिलं बघूया। 750 ग्रॅम। तर 750 ग्रॅम बरोबर आपण याचं कन्व्हर्शन किलोग्रॅम मध्ये केलंय। तर 750 भागिले 1000 तर किती येईल? शून्य पॉइंट आपण या 1000 आणि 750 ला डिवाइड केलं तर किती येईल? 0.750 किलो ग्रॅम। बरोबर आहे। दुसरं बघूया। 2 किलोमीटर 325 मीटर बरोबर आपण याची मांडणी अशी केली आहे 2 किलोमीटर अधिक 325 भागिले 1000। आपण या 325 मीटरचं आपण किलोमीटर मध्ये कन्व्हर्शन करतोय म्हणून आपण हे असं लिहिलंय 2 किलोमीटर अधिक 325 भागिले 1000 किलोमीटर बरोबर। त्यानंतरची स्टेप आहे यानंतरची 2 किलोमीटर अधिक आपण या 1000 आणि 325 ला भागल्यानंतर किती? 0.325 किमी म्हणजे 0.325 किलोमीटर। तर आपण याची बेरीज केली 2 किलोमीटर अधिक 0.325 किलोमीटर तर काय आन्सर येईल आपलं? 2.325 किलोमीटर 2.325 किलोमीटर। तर आपल्या लक्षात आलंय उदाहरण 2। तिसरं उदाहरण बघूया 75 मिली। तर 75 मिलीचं आपल्याला करायचंय लिटर मध्ये कन्व्हर्शन म्हणून आपण 75 भागिले 1000 केलेलं आहे। तर आपण 1000 आणि 75 ला भागितलं असता काय? 0.075 लिटर 0.075 लिटर। तर आपल्या लक्षात आलंय। तर आता आपण समोर बघूया। आपण ही संख्या रेषा बघतोय तर आपल्याला या संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दाखवायचे आहे। तर संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दाखवण्यासाठी संख्या रेषेवरील प्रत्येक एककाचे 10 समान भागात विभाजन करायचे। तर इथे आपण 10 समान भागात आपण ही संख्या रेषा काढलेली आहे आणि ही संख्या रेषा अमर्याद आहे। दोन्ही भागांनी ती पाडणारी आहे। तर आपण सुरुवात केली आहे शून्यापासून। तर आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायचे आहे दशांश अपूर्णांक। तर कोणते दशांश अपूर्णांक दाखवायचे? ते 0.8 नंतर 1.9 1.9 2.7 3.5 हे आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायला उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून आपण ही संख्या रेषा ड्रॉ केलेली आहे आणि आपण 0 ते 1 या संख्या रेषेवर 0 ते 1 या प्रत्येक एककाचे 10 समान भागात विभाजन केलेले आहे। बघत आहे 1 2 3 4 5 6 7 8 तर हे आहे 0.8 0.8 तर आपण हे दाखवलं 0.8 बरोबर आहे। त्यानंतर 0.9
आणि नंतर 10. 10 म्हणजेच 1. त्यानंतर परत 1 2 3 4 5 काय येईल इथे 1.5. 1.5. त्यानंतर 1.6 1.7 1.8 1.9. तर आपल्याला 1.9 दाखवायला सांगितलेलं आहे उदाहरणामध्ये आणि आपण हे इथे संख्या रेषेवर दाखवलेलं आहे. त्यानंतर 1.9 नंतर 2 बरोबर आहे. त्यानंतर 2 नंतर पुन्हा 10 एककामध्ये विभाजन 1 2 3 4 5 म्हणजेच हे 2.5 आले बरोबर आहे. 2.6 2.7. तर आपल्याला उदाहरणामध्ये 2.7 संख्या रेषेवर दाखवायला सांगितलेले आहे म्हणून आपण इथे 2.7 दाखवलेले आहे. आलं लक्षात. त्यानंतर 2.8 2.9 3. त्यानंतर 3.1 3.2 3.3 3.4 3.5. तर आपल्याला उदाहरणामध्ये 3.5 दाखवायला सांगितलेले आहे म्हणून आपण हे इथे संख्या रेषेवर दाखवलेले आहे. तर आपल्या लक्षात आलंय संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दाखवणे. तर आता आपण समोर वळूया. तर आता आपण शिकतोय व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. तर मी इथे उदाहरण घेतली आहे. 3 उदाहरण घेतलेले आहे. 1/2. दुसरं उदाहरण आहे 1/4. तिसरं उदाहरण आहे 2/5. तर आता आपण बघूया पहिलं उदाहरण 1/2. तर 1/2चं आपल्याला करायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. या व्यवहारी अपूर्णांकांचे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं म्हणून अंशाला आणि छेदाला आपण 5 ने गुणलेला आहे. 1 गुणिले 5 आणि छेदाला 2 गुणिले 5. तर बरोबर आलाय 5/10. तर या 10 ने आपण 5 ला भागितलं तर आपलं काय आलं दशांश अपूर्णांक 0.5. तसंच उदाहरण दुसरं बघूया 1/4. तर इथे पण आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणून आपण छेदाला अंशाला आणि छेदाला 25 ने गुणलंय. तर 1 गुणिले 25 छेदामध्ये 4 गुणिले 25 बरोबर 25/100. तर 100 ने आपण 25 ला भागितलं तर आपलं उत्तर काय आलं दशांश अपूर्णांक 0.25. तिसरं 2/5. तर 2/5 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण इथे अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलेला आहे. तर किती आले 4/10 आणि आपण त्याचा भागाकार केल्यानंतर आपण या अपूर्णांकाचा आपल्याला दशांश अपूर्णांक मिळालाय 0.4. तर लक्षात आलंय आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. तर आता समोर बघूया आपण. आता आपण शिकतोय छेदामध्ये 10 100 1000 असणाऱ्या अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. तर आता आपण हे उदाहरण घेतोय. इथे मी उदाहरण लिहिलेलं आहे. उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आपण घेतलंय 247 छेदामध्ये 10. 247/10. तर आपण हे 10 ने 247 ला भागितलं तर आपला भागाकार किती आला 24.7. तर आता सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायचं की अंशामध्ये 3 डिजिट आहेत आणि छेद आहे 10. तर आपल्याला आधी छेदामध्ये बघायचं. तर छेदामध्ये 10 म्हणजे 1 0 आहे. तर म्हणून आपण 2 घरं म्हणून आपण जसं आता आपण हे 247 आहे 247 आहे. मी तुम्हाला सिंपल हे सांगते आहे. तर या 7 नंतर हा पॉइंट द्यायचा म्हणजेच 10 बरोबर आहे. एका घरानंतर तो बिंदू द्यायचा म्हणजेच 24.7 हे उत्तर आपलं. इझी मेथड. कारण जर अंशस्थानी छेदस्थानातील 0 पेक्षा जास्ती अंक असतील तर उजवीकडून
शून्याच्या संख्या इतके अंक मोजावे. म्हणजे इथे 10 आहेत तर शून्याच्या संख्या एवढे अंक मोजावेत व तेवढे अंक सोडून त्याआधी दशांश चिन्ह लिहावे. तर आपण अंक सोडून म्हणजे ही सोपी पद्धत. जसं आता 247 छेदस्थानी 10 आहे तर उजवीकडून शून्याच्या संख्या इतके आपण अंक मोजून इथे हा दशांश चिन्ह दिलेला आहे. बरोबर आहे. आता हे बघा दुसरं गणित 2 बघा. गणित 2 मध्ये काय दिलेलं आहे 4723 छेद 100. तर इथे खाली किती आहेत 100. तर म्हणून आपण 4723 तर 2 घरं सोडून उजवीकडून 2 घरं म्हणजे 23 कारण 2 शून्य आहे म्हणून 2 घरं सोडून आपण हे दशांश चिन्ह दिले म्हणून आपलं उत्तर 47.23 आलेलं आहे. आता उदाहरण तिसरं बघा. आणखी चांगलं लक्षात येईल. 1237 भागीला 1000. तर याला आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना आपल्याला किती घरं सोडावे लागेल तर 3 घरं. कारण इथे किती आहे 1000 म्हणजे 1 वर किती शून्य आहे 3 शून्य आहे. इथे एकावर या पहिल्या उदाहरणात एकावर 1 शून्य होतं म्हणून आपण उजवीकडून एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं. उदाहरण दुसऱ्यामध्ये खाली किती होते 100 म्हणजे एकावर 2 शून्य म्हणून आपण उजवीकडनं 2 घर सोडून दशांश चिन्ह दिलं. आता इथे किती आहेत 3 शून्य आहेत. एकावर 3 शून्य म्हणजे 1000 तर म्हणून आपण 3 घर सोडून इथे दशांश चिन्ह दिले म्हणजेच 1.237. बरोबर आहे. आता हे उदाहरण बघा. इथे 9/10 आहे तर इथे आपण उजवीकडून दशांश चिन्ह 1 घर सोडून दिलेलं आहे म्हणजे किती आले आपले 0.9. बरोबर आहे. आता आपण बघतोय की आपण या छेद 10 100 1000 असणाऱ्या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्याचेच आपण गणित बघतोय. तर आता आपण बघतोय की छेदामध्ये वरती अंश कमी आहे. अंशस्थानी छेदस्थानातील 0 इतकेच अंक असतील तर अंशस्थानातील संख्येच्या आधी दशांश चिन्ह आपल्याला लिहायचे आहे व पूर्णांक स्थानी 0 लिहायचं आहे. तर आता उदाहरण आपण घेतलंय 9/10 तर अंशस्थानी छेदस्थानातील 0 इतकेच अंक असतील. तर आता 9/10 किती येईल 0.9 कारण एकावर 1 शून्य आहे म्हणून 1 घर म्हणजे 9च्या आधी दशांश चिन्ह येईल आणि पूर्णांक स्थानी 0 येईल. बरोबर आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. 33/100 33/100च्या तिथे पण 33 नंतर कारण की एकावर 2 शून्य आहे छेदस्थानी म्हणून 33च्या आधी दशांश चिन्ह येईल आणि पूर्णांक स्थानी 0 म्हणजे 0.33. तिसरं उदाहरण इथे 917 छेदस्थानी 1000 आहे तर आपल्याला हे 3 घरं सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे आपण आणि पूर्णांक स्थानी 0 म्हणजे 0.917 आपलं उत्तर आलं आहे. चौथं गणित बघा. हे थोडं वेगळं आहे. तर इथे अंश आहे 7 आणि छेद आहे 100. तर 100 म्हणजे एकावर 2 शून्य म्हणून आपण 2 घरं सोडून म्हणजे 7 0 नंतर आपण हे दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे 0.07. बरोबर आहे. नंतरचं 5वं उदाहरण बघूया.
7 अंश आहे आणि छेदस्थानी आहे 1000. एकावर 3 शून्य आहेत. तर आपल्याला उत्तर काय येईल आपलं, 3 घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. 3 घरानंतर म्हणजेच 0. आपलं उत्तर येईल 0.007. हे जे 3 घरं आहेत, एकावरचे जे 3 शून्य आहेत ते मोजून आपल्याला हे दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर आपलं हे लक्षात आलं आपल्याला. तर आपलं उत्तर काय आलं 0.007. तर लक्षात आलं आपल्या. तर आता आपण समोर बघूया. तर आता आपण बघतोय दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. तर पहिलं उदाहरण घेतलंय मी 0.3. तर याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर या आधीचे आपण गणित बघितलेले आहे. 0.3 कसे आले, तर आपल्याला हे रूपांतर करताना आपल्याला हा दशांश चिन्हाचा विचार करावा लागेल आणि त्या घराचा म्हणजे 3च्या आधी आपल्याला हे दशांश चिन्ह म्हणजेच लक्षात घेऊन 3 अंश छेदस्थानी 10. 0.3 म्हणजेच 3 अंश छेद 10. 0.07 म्हणजे इथे आहेत. हे दशांश चिन्ह किती घराच्या आधी आहे 2. त्याच्यामुळे 7 अंशस्थानी छेदस्थानी किती आहे 100. 1 2 बरोबर आहे. आता तिसरं उदाहरण आहे 24.123. म्हणून आपण इथे 24,123 लिहून घेतले. आता हे जे दशांश चिन्ह आहे हे किती घराच्या आधी आहे 1 2 3. म्हणजे इथे किती आहे 1 2 3 म्हणजेच 1000. तर लक्षात आलं आपल्या. आता आपण शिकतोय दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. तर सर्वप्रथम आपण दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करायचा आहे. म्हणून आपण 57 गुणिले 7. 7 7 49 9. हातचे आले 4. 7 5 35 ने 4 39. तर आता हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आता आपल्याला हे उत्तर पॉइंट मध्ये म्हणजे 5.7 गुणिले 7. तर हे उत्तर आपल्याला म्हणजे आपण 5.7 गुणिले 7 आपण हा गुणाकार केला. तर हेच उत्तर आपण इथे लिहिलं. तर आपल्याला आता द्यायचं आहे दशांश चिन्ह. दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर तेव्हा आपल्याला गुणाकार गुण्य आणि गुणक ज्याला आपण गुणतोय तर इथे 5 पॉइंट म्हणजे इथे आपल्याला 5.7 ला 7 ने गुणला आपण. म्हणजे आपल्याला या दशांश चिन्हाचा विचार करावा लागेल. म्हणून आपले इथे उत्तर काय येईल 39.9 39.9 बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर का आपलं दशांश चिन्ह कुठे येईल 39.9. आधी आपण साधा गुणाकार केला 57 गुणिले 7. त्याच्यानंतर हे आलेलं उत्तर आपण या दशांश चिन्हाचा गुणाकार इथे लिहिलं 5.7 इंटू 7 म्हणजेच 5.7 गुणिले 7 आणि हे उत्तर 399. त्याच्यानंतर आपल्याला हे दशांश चिन्ह द्यायचं होतं. तर आपण डावीकडील दशांश स्थळ मोजून हे चिन्ह दिलं बरोबर आहे. तर आता आपण दुसरं गणित बघूया. तर आपण हे बघतोय की 12.45 गुणिले 3.4. तर आज सर्वप्रथम आपल्याला हा गुणाकार आता आपण सर्वप्रथम हा गुणाकार बघितला. आता हा इथे 5.7 इंटू 7 होतं 5.7 गुणिले 7 होते. पण इथे गुणाकार या गुणाकारामध्ये गुण्य आणि गुणक दोघांमध्येही दशांश चिन्ह आहे. तर सर्वप्रथम आपण हा गुणाकार करून घेतलेला आहे साध्या पद्धतीने म्हणजे दशांश चिन्ह काढून आपण हा गुणाकार केलेला आहे. तर आपण 4 ने 5 ला गुणला
4ने 5ला गुणला तर 0, त्याच्यानंतर हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 17, 18चे 8, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9, 4 1 4. तर हे लक्षात आलं. त्यानंतर आपण 3 ने गुणलं, 3 5 15, इथे 0 घेतलं, 3 5 15चे 5, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13 चे 3, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 3 1 3. त्याच्यानंतर आपण या दोन्ही संख्यांची ऍडिशन केली, बेरीज केली. 0 अधिक 0 0, 8 अधिक 5 13, हातचा आला 1, 9 अधिक 3 12 आणि 1 13, हातचा आला 1, 7 आणि 5 12चे 2, हातचा आला 3 आणि 1 4. ही आली आपली बेरीज 42,330. आता आपल्याला मोजायचं आहे. आता आपल्याला इथे द्यायचं आहे दशांश चिन्ह, कारण की गुणक आणि गुणाकार म्हणजेच 12.45 गुणिला 3.4. तर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. ते कसं द्यायचं, तर आपल्याला तर हे 2 अधिक हा 1 3, म्हणजेच डावीकडून दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे एकूण दशांश स्थळे मोजून आपल्याला डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर आपण हे 3 स्थळानंतर द्यायचं आहे, म्हणजेच 42.330. आलं लक्षात. हे 2 स्थळ आणि हा 1, म्हणून हे डावीकडून दशांश चिन्ह आपण द्यायचं आहे. मोजून उजवीकडनं मोजत येऊ. हे बरोबर आहे. आलं लक्षात. हे 2 स्थळे आणि हे, म्हणून आपण 42.330 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून 330 नंतर आपण हे दशांश चिन्ह दिलेलं आहे. तर आता आपण समोर बघू. आता आपण शिकतोय दशांश अपूर्णांकांचा भागाकार. तर सर्वप्रथम मी हे उदाहरण बोर्डवर लिहिलेले आहे 48 भागिले 3. तर आता आपण याचं आधी 4.8 भागिले 3. तर 4.8च कन्व्हर्शन आपण दशांश अपूर्णांकात करायचं आधी. 4.8 म्हणजेच 4.8 म्हणजेच 48. 48चं दशांश अपूर्णांकात रूपांतर किती येईल, 48/10. तर भागीला आपल्याला काय करायचं आहे 3. तर आपण याची गुणाकार व्यस्त करायचे. आता आपण याला भाग दिल्यानंतर याचं उत्तर येईल 3 10 30, 3 1 3, 3 6 18. 3चा भाग जातोय अंश आणि छेदामध्ये. ते 3 10 30, 3 16 48. मग आपलं उत्तर आलेलं आहे नंतरचं 16/10. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल 1.6. कारण की 16/10 म्हणजेच 1.6. बरोबर आहे. कारण की 10 आहे म्हणजे एकावर 1 शून्य, त्याच्यामुळे आपल्याला दशांश चिन्ह एका घराच्या आधी द्यावं लागेल. तर आता हे गणित सोडवूया आपण. 9.6 भागीला 2.4. तर सर्वप्रथम आपण याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 9.6 म्हणजेच बरोबर आहे गुणिला अंशामध्ये 10 येईल आणि छेदामध्ये 24. तर कारण आपण याचा गुणाकार व्यस्त केलेला आहे. तर हे आलेलं आहे आपलं 96/10 गुणिले 10/24. तर आपलं हे 10 गेले, त्याच्यानंतर आपलं
24 एक 24, 24च्या पाड्यामध्ये 24 चौक 96 होतात. तर उत्तर आलंय आपलं 4. तर लक्षात आलं आपलं दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा, दशांश चिन्ह किती घरानंतर किती घराच्या आधी द्यायचं, कसं मोजायचं, तर हे सर्व लक्षात आलं आहे. तर इथेच आपला हा दशांश अपूर्णांक पाठ संपतो.